गणपती बाप्पा मोरया समाजसेवा तरुण मित्र मंडळ यांच्या वतीने गणपती बाप्पाचं आगमन मोठ्या जल्लोषात होताना दिसतंय। गजकेसरी या रथातून या गणपती बाप्पाचं आगमन होताना दिसतंय। 2 तासाच्या गजरामध्ये आपण बघतो की मोठ्या प्रमाणात इथे सर्वजण आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात सर्वजण आनंदाने या गणपती बाप्पाचं जल्लोषात स्वागत करताना दिसतंय। मंडळाचे अध्यक्ष राजेश मोरे तसेच मंडळाचे सर्वच कार्यकर्ते यांनी मिळून हा गजकेसरी रथ उभारलेला आहे। या रथामधून या गणपती बाप्पाचं आगमन होताना दिसतंय। तसेच सर्वजण जे बांधव आहेत, जे गणेश भक्त आहेत त्यांच्या वतीनं आरती देखील महाआरती देखील इथे आयोजित करण्यात आली होती। महाआरती देखील झालेली आहे। हा गणपती बाप्पाचे आगमन झाल्यानंतर हा सोहळा कसा पार पडला याची माहिती घेऊया। गणपती बाप्पा मोरया पुण्यामध्ये गणपती बाप्पांचं आगमन मोठ्या जल्लोषात करण्यात येते। 2 तासाच्या गजरामध्ये पुण्यामध्ये गणपती बाप्पाचं स्वागत करण्यात येते। समाजसेवा तरुण मंडळ यांच्या वतीने देखील गणपती बाप्पाचं स्वागत 2 तासाच्या गजरात करण्यात आले। तसेच आपण बघू शकता की पाठीमागे देखील मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि विविध ठिकाणाहून हे लोक आलेले आहेत या गणपती बाप्पाचं आगमन करण्यासाठी। गणपतीचे सर्व समाजसेवा तरुण मंडळाचे सर्व लोक आता आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे। संजयजी मोरे आता आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार। काय सांगाल भाऊ, आज आपण आलेले आहात, आज इथं गणपती बाप्पाचं आगमन मोठ्या जल्लोषात होते, आपण देखील सहभागी आहात। हिंदू धर्मांच्या सणांना सुरुवात श्रावण आणि भाद्रपद या महिन्यातनं सुरुवात होते। भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पाचं आगमन पुणे शहरामध्ये नव्हे, महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात जगभरात गणपती बाप्पाचं आगमन झालंय। सर्वांनी गुण्यागोविंदानं आनंदानं आणि फार मोठ्या चांगल्या वातावरणामध्ये आपण बाप्पाचं या ठिकाणी स्वागत करतोय। मग घरगुती गणपती असतील, सार्वजनिक मंडळातले गणपती असतील, संस्थेचे गणपती असतील, अनेक मंदिरातले गणपती असतील, आज गणपती बाप्पा सर्व ठिकाणी विराजमान झालेत। आनंदोत्सव साजरा होतोय। गणपती आल्याचा आनंद आहे। मुलं बाळं असतील, आपल्या बहिणी असतील, आपल्या घरातल्या थोर व्यक्ती असतील, सर्वजण एकत्र येऊन हा सण साजरा करतात आणि मंडळाच्या माध्यमातून जो गणपती बाप्पाची मिरवणूक निघते तिथं आणखीन या आनंदाचा पारावर उरत नाही। 2 तासाचा गजर असेल, फटाक्याची आतषबाजी असेल आणि कार्यकर्त्यांची धुमधाम असेल। भगव्या वातावरणामध्ये भगव्या झेंड्यांचा नाचवत या ठिकाणी समाजसेवा तरुण मंडळ दरवर्षी आपली मिरवणूक गणपती बाप्पाची स्वागताची मिरवणूक या ठिकाणी आयोजित करते। अध्यक्ष राजेश मोरे आणि त्यांचे सर्व सहकारी मंडळातले कार्यकर्ते आणि आमच्या शिवसेनेचे सर्व शिवसैनिक, सर्व समाज बांधव या ठिकाणी एकत्र होतो आणि एकत्र मिळून जी गणपती बाप्पाची मिरवणूक निघते त्यामध्ये अतिशय हर्षोल्लासामध्ये या समाजामध्ये हा मिरवणुकीचा कार्यक्रम साजरा होतो। खूप अतिशय आनंद आणि वातावरणमय झालेलं आहे। याबद्दल मला खूप आनंद वाटतो आणि मंडळाला मी पुढच्या समाजसेवेच्या कार्याला शुभेच्छा देतो। आपण शिवसेनेचे शहर प्रमुख देखील आहात आणि आताचा हा गणपतीचा जो उत्सव आहे त्या काही निवडणुका देखील आता तोंडावर आहेत, तर आपण काय नक्की गणपती बाप्पाकडे मागणं करत? नक्कीच गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन एक गणपती बाप्पाला मागणं करीन की या महाराष्ट्र राज्य आमचं सुजलाम सुफलाम होऊ दे। ज्या महिलांवर अत्याचारित प्रकरणं असतील, पुणे शहरातलं सगळं खून खराबा असेल, हा सर्व थांबावा आणि चांगलं समाजयोगी वातावरण या ठिकाणी व्हावं म्हणून या सध्याच्या सरकारला अक्कल नाहीये, पण नवीन येणारं आमचं सरकार आहे। आमच्या सरकारचं आगमन सुद्धा तुमच्याच आगमनासारखं धूमधडाक्यात व्हावं आणि जनतेची सेवा करण्याची आम्हाला या ठिकाणी संधी मिळावी। पण जे गणपतीची जे आज सर्वजण मिरवणूक करताय, तर आपण गजकेसरी मधून ही गणपती बाप्पाचं आगमन करताय, काय सांगाल याविषयी? आमचं खूप वर्षांचं स्वप्न होतं की आपला रथ गजकेसरीमध्ये यावा, तर या वर्षी आम्ही पूर्ण थीमच तशी ठेवलेली आहे। आपलं पथकही गजकेसरी आहे आणि जो बाप्पांचा रथ आहे तोही गजकेसरी आहे। त्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे आणि आमच्या नावाला साजेप्रमाणे समाजसेवा आज गेल्या आमचं 78वं वर्ष आहे। चांगल्या पद्धतीने कार्यक्रम होतो, ते चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळतोय, चांगल्या पद्धतीने बाप्पांचं आगमन सोहळा पार पडतो। शेवटच्या दिवशी आम्ही मिरवणूक काही काढत नाही, त्यातनं समाज उपयोगी काहीतरी एखादं कार्य करत असतो।
त्यामुळं सगळ्या आमच्या टीमचं पूर्ण मंडळाच्या सगळ्यांचं हितचिंतकांचं म्हणणं आहे की येणारा बाप्पा येताना आनंदात वाजत गाजत आला पाहिजे ना की जाताना. त्यामुळं आम्ही आगमन सोहळा चांगल्या पद्धतीने करतो, खूप मोठ्या भव्य दिव्य प्रमाणामध्ये करतो. आपण बघत असं पूर्ण गल्ली आमची पूर्ण सगळं एकदम गणेशमय वातावरण होऊन जातं, सुंदर असं वातावरण होऊन जातं. आपण समाजसेवा तरुण मंडळाचे अध्यक्ष म्हणून नेहमीच विविध उपयोगी कार्यक्रम देखील या निमित्ताने राबवत असाल. आत्ताच्या हे जे काही गणेश भक्त आहेत किंवा आताची जी परिस्थिती पाहता आपण गणेश भक्तांना काय संदेश देऊ इच्छिता? काय नाही, संयम ठेवा, आपला उत्सव चांगल्या पद्धतीने पार पाडा, कुठल्याही वाईट गोष्टीला किंवा कुठल्याही वाईट ह्याला घुळ दाबायला बळी पडू नका, चांगल्या पद्धतीने उत्सव साजरा करा. बस. काय वाटतं तुम्हाला आज गणपती उत्सव तुम्ही उत्साहात साजरा करताय सगळ्यांना? गेले अनेक वर्ष मंडळातर्फे गणेशोत्सव अतिशय उल्हासित वातावरणात संपन्न केला जातो. अगदी जवळजवळ तिसऱ्या पिढीचं हे नेतृत्व राजेश मोरे करत आहेत. अतिशय आनंद होतो. मंडळामध्ये इतका बहुसंख्येने लोक सहभागी होतात आणि एका अर्थानं सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा गणेशोत्सव